चांगला बॉल, वेगवान बॉल, तेज सरळ टाकलेला बॉल, खोलवर टप्प्याचा टाकलेला बॉल, सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत. एकूण धावा धावफलकावरती 10. या षटकातील बॉल फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती 10. फटका खेळलाय. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला काढू आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये तिथे फिल्डिंग करतील. एक धाव मित्र मिळेल. षटक संपल्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. बॅटिंग करणारी टीम घुमरी अ या संघाची धावसंख्या. मैना बोले मैना बोले मैना बोले रागुला लढान चल शिडीला जाऊ जोडीन. 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 मैना बोले रागुला लढान Thank you. चल शिडीला जाऊ. या षटकाची सुरुवात पहिल्यांदा सुरुवातीला एक सिंगलने झाली. त्याच्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार, एक डॉट, सिंगल या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळालीत. सनीच्या बॅटमधून 2 चौकार आले, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळालीत आणि ऋतिक यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 11. सेकंड ओव्हरला सुरुवात होत असताना आपण पाहू शकतायत निखिल यांना आपण पाहतायत. निखिलचा पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल आरामातरित्या कंप्लीट होत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत त्या मात्र 12. सिंगल धावसंख्या धावफलकावरती 12च्या घरामध्ये पोहोचलेत. बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर टीम घुमरी अ गोटे खलाटी मात्र फिल्डिंग करतायत. ग्रुप बी मधला हा दुसरा मॅच आपण पाहू शकतायत. आतापर्यंतचा चौथा मॅच. समोर फटका खेळलाय, छान खेळला, परंतु उंच गेलाय, हवेमध्ये गेलाय, झेल सुटलाय. सनीला जीवनदान दुसऱ्यांदा मिळालंय. अशा चुकी तुम्ही नाही करू शकत मैदानाच्या आतमध्ये. जसा कॅचचा उल्लेख झाला, कॅच घेणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. इथे कॅचेस मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 14. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल, लोवर फुल टच बॉल. एकदा का जीवनदान मिळालं मैदानाच्या आतमध्ये, मग सनी नाही सोडणार आणि सनीच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, सिक्सर. पहिला त्यांचाच मन पालखी घेऊन तांडा निघाला. या षटकारासाठी आदरणीय श्री हेमंत शिगवण साहेब, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक हे मात्र सनी यांच्या नावी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 20. सुरुवात झालेली आहे. कॅचेस सोडाल तर हा परिणाम भोगदावा लागू शकतो मैदानाच्या आत. पुन्हा एकदा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. आता क्षेत्ररक्षक आले आहेत. सनी यांना मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. 2 वेळा जीवनदान मिळालं, परंतु तिसऱ्यांदा नाही मिळू शकलं आणि तिसऱ्या वेळा झेल टिपत असताना सनी बॅक टू दी डगआउट. गॉम. रे आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. रे आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. रे आला रे आला रे आला साई सेवक हलकी वाला. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अक्षय दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. भरपूर प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं स्वागत असेल. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत. ओ द विकेट.
थोडंसं लवकर स्ट्रोक खेळले, त्याच्यानंतर बॉल शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळाला. पंच दर्शवतात लेग बायच्या माध्यमातून ही रन मात्र पूर्ण होईल. थोडंसं लवकर स्ट्रोक खेळले, बॉल उशिरा आला, त्याच्यानंतर पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट लवकर फिरली, शरीराचा वेध घेताना हा बॉल पाहायला मिळाला. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती वाढलाय, जाऊन पोहोचले ती मात्र 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने फटका मात्र खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतात फील्ड करतात, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे आल्यात. सेकंड रनचा प्रयत्न फेकी चांगली होताना पाहायला मिळत आहेत, परंतु त्या ठिकाणी 2 धावा ह्या मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतायत. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्टर 2 ओव्हर 23 रन बाय टीम घुमरी अ. शिर्डीची वारी, शिर्डीची वारी, शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई देतो या झोळी भरून. शिर्डीची वारी बघावी एक येळ करून, हा सद्गुरु साई. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर प्रणित दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रणित मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 23. ओव्हर द विकेटने पहिला बॉल लेगस्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल पंच मात्र दर्शवतायत. यस, एक्सरसाइज करतायत, सांगतायत हा बॉल आहे खराब, हा बॉल आहे वाईट, आणि वाईटना संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. या मॅच मध्ये किती धावा बनणार हेही पाहण्यासारखं असेल. ओव्हर द विकेट षटकादरम्यान पहिला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले, त्याच्यानंतर गोलंदाजाने ओळखलं, बरोबर ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलेला बॉल शरीराचा वेध घेताना पुन्हा एकदा पाहायला मिळाला, आणि त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. तुम्ही एकदा की सफल झाले की गोलंदाज देखील मैदानाच्या मध्ये प्रयत्न करतायत त्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा, आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा टप्पा हा देखील मात्र खूप निर्णायक असतो, आणि तोच मात्र हाताळत असताना पाहायला मिळाला. सेकंड बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी घेतलाय, झेल संपलाय, बॅटरचा मैदानाच्या मध्ये खेळ, आणखीन एका विकेटचं पतन, आउट. आज तो हमारे साईं बाबा का त्योहार है, आज तो हमारे साईं बाबा का त्योहार है, भक्त जनों को साईं से देखो कितना प्यार है, शिरडी वाली बाबा ये तो तेरा चमत्कार है, जनों को साईं से देखो कितना प्यार है, शिरडी वाले बाबा ये तो तेरा चमत्कार है. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 24. आपण पाहताय साईबाबा चषक 2025 साई कृपा क्रिकेट संघ गोटे खलाटी, ग्राम विकास मंडळ गोटे खलाटी आयोजित साईबाबा चषकातील महत्वाची मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार, पुन्हा ओव्हर द विकेट. पायावरचा बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन, जोपर्यंत डीप मधून स्क्वेअर लेग मधून खेळाडू उचलतील बॉलला फेकतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 26-26. शनिवार रविवार जर क्रिकेट म्हटलं तर आता क्रिकेट देखील आपण पाहिलं तर रोज दिवसांदिवस क्रिकेट मात्र वाढताना पाहायला मिळत आहेत. 12ही महिने आता क्रिकेटचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या भेटीला देखील येत आहेत. लोवर फुलटस बॉल गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. वा, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 28 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 4, धावसंख्या धावफलकावरती 28. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या षटका दरम्यान. पहिला ओव्हर मध्ये आला होता 11, दुसऱ्या षटकामध्ये आला होता 12. हे षटक चांगलं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. समोर खेळलाय, लॉंगॉन मध्ये खेळाडू आहेत, फील्ड करेपर्यंत लॉंगॉन मध्ये एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 29 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती असेल बाकी या 30 षटका दरम्यान. धावसंख्या 29. ओव्हर द विकेट.
फटका खेळलाय, शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील आणि निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार ठोकलाय. या षटकारानं धावफलकावरती धावा देखील आपण पाहिला तर वाढताना पाहायला मिळत आहेत. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि या षटकारासाठी हेमंत शिगवण साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मात्र या बॅटरला दिलं जाणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर जाऊन पोहोचतायत बरोबर 3 ओव्हर नंतर 35. ओम साईराम वाला निघाला, चल पाय शिर्डीला. ओम साईराम वाला निघाला, ओम साईराम वाला निघाला, साईबाबांच्या भेटीला. ओम साईराम वाला निघाला, साईबाबांच्या भेटीला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. साईबाबांच्या भेटीला न पालखी घेऊन खांद्याला. चल पाय शिर्डीला, ओम साईराम वाला निघाला. चल Thank पाय you. शिर्डीला. 3 ओव्हरचा खेळ आहे. हा यानंतर होणारा मॅच बलदेवाडी आणि पन्नली. आपण रेडी राहायचं आहेत. पहिलाच बॉल इतक्या बाहेर टाकलाय. आता डोक्यावरती तर गोलंदाजाचा हात गेलाय. पंचाने सांगितलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा बॉलने सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाईटनं सुरुवात होत असताना संघाची धावसंख्या 36. बलदेवाडी संघ तयार राहायचे आहेत. पनली संघ तयार राहायचे आहेत कारण उंबरशेच्या समोरचा संघ तिथे बाय देण्यात आलेले आहेत. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि बरोबर सापला रसला होता. त्या सापल्यामध्ये फसवण्यात आला बॅटरला. फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळवलाय. आणखीन एका विकेटचं पतन. प्रितेश आउट. इसका सुनने का गाना गिरीश का दिल ना दिया दिल ना लिया ले बेटा थँक्यू. अमोलची विकेट आल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 36 धावा पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती वाईड हाताळला परंतु त्याच्यानंतर अमोलची विकेट आपण पाहू शकतायत. अमोल यांनी 5 धावा बनवल्या ज्यामध्ये डबल 2 एक सिंगल आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती ते बाद झाल्यात. नवीन बॅटर आल्यात संतोष. मैदानाच्या मध्ये पाहूया संतोष कशा प्रकारे बॅटिंग करतात. धावा झाल्यात 36. फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आलाय. पहिलं बाकअप आहे त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता खास करून दीपेश यांनी. आणि धावफलकावरती धावा 1ने वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती धावा 37. आतापर्यंत बॉल फेकून झाले 2. 4 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक असेल. पुढचा बॉल. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र चाललाय आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे आलायत. फिल्डिंग चांगली केली आहेत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगानं जलद गतीने मात्र कंप्लीट करण्यात आल्यात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जात असताना पाहायला मिळत आहेत 39 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 बॉल नंतर अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूयात या 3 बॉल मध्ये काय घडणार. हवेमध्ये खेळलाय. स्ट्रोक भरपूर उंच गेलाय. दूर तर नाही गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. घेतला जातो झेल. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. थँक्यू. धावसंख्या 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39. पुढचा बॉल.
ओ फटका खेळलाय, छानरित्या खेळलाय, चेंडू चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे, चेंडू मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल, मिळता धावा 4, चौकार. धावसंख्या 43, 43 ऑन स्कोर कार्ड. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 43च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या इनिंग मधला शेवटचा बॉल, त्याच्यानंतर होईल टॉस. न्यू स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी वर्सेस पनळी या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. ग्रुप सी मधला दुसरा मॅच, कारण उंबरशेच्या अगेन्स्ट असलेल्या टीमला मात्र बाय घोषित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे तो मॅच होणार नाही. हवेमध्ये खेळलाय स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, 30 सेकंदाच्या थोडं बाहेर जात आहेत, पाठीमागे गेलायत, घेतलाय चांगला कॅच, मिळाली विकेट. धावफलकावरती मात्र ब्रेक लागलाय 43, 43 वरती. मागच्या मॅच मध्ये 42 करायच्या होत्या, या मॅच मध्ये 43 लागल्यात आणि 44 धाव्यांचं लक्ष हे मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलंय टीम गोटे खलाटी या संघासमोर. सुरुवातीला गोटे खलाटीकडून भरपूर मिस्टेक झाल्या, परंतु जसे मैदानाच्या बाहेर गेले सनी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोटे खलाटीनं कमबॅक केलाय. 44 होऊ शकतायत, फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, तुम्हाला मैदानाच्या मध्ये पॉझिटिव्ह अप्रोचनं तुम्हाला खेळ करावा लागेल, तर या धावसंख्या देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात. दुसऱ्या बाजूला मागच्या मॅच मध्ये धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न थोडा होताना पाहिलात, परंतु चिंचाली संघाने तो सामना जिंकलाय. त्याचं कारण चांगली बॅटिंग राहिली होती, त्यामुळे पहिले 3 मॅच आपण पाहिलेले आहेत. चौथ्या मॅच मध्ये धावेंचा पाठलाग होतोय का हे पाहण्यासारखं असणार आहेत. त्यामुळे जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, पुन्हा एकदा हलकासा बदलाव होणार आहे. तुकाराम सरांचा आवाज आपल्याला ऐकू येईल. त्यापूर्वी टॉस केला जातोय. बलदेवाडी आणि पनलीचे कॅप्टन आपण यावं. हर भक्ति के दीवाने हैं, श्री राम की हम मस्ताने हैं. हर भक्ति के दीवाने हैं, श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी हैं. श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी हैं. हर श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी हैं. हम वफादारी हैं, सुनो जी हम वफादारी हैं. थँक्यू डीजे. चला चला आधी टॉस केला जाईल. कॅप्टन चला बलदेवाडीचे, न्यू स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी कॅप्टन या, आणि बलदेवाडीच्या अगेन्स्ट पनळी शिकवण साहेब उपस्थित आहेत. आपण टॉस करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन असतील. त्यानंतर नितीन पलनकर साहेब, सीताराम पलनकर साहेब, सुनील बोत्रे साहेब, शैलेश बोत्रे साहेब यांचा सन्मान होणार आहे, त्यामुळे आपण पुढे येऊन थांबायचं आहे. नितीन पलनकर साहेब, सीताराम पलनकर साहेब, सुनीलजी बोत्रे साहेब, शैलेश बोत्रे साहेब, आपला विनंती असेल आपण येऊन थांबायचं आहे. आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. टॉस होईल पनली वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी. चला टॉस केला जातोय. दोन संघाचे कॅप्टन आहेत आदरणीय हेमंत शिगवण साहेब यांच्यासोबत टॉस, आणि टॉस जातोय पनळीच्या बाजूने. पनळ डिसिजन फील्ड करण्याचा डिसिजन घेतलाय. बलदेवाडीला बॅटिंग करायचे आहेत. चला सन्मान करूयात. नितीन पलनकर साहेब, सीताराम पलनकर साहेब, सुनील बोत्रे साहेब, शैलेश बोत्रे साहेब यांचा सन्मान आहे. ते सन्मान त्या ठिकाणी होणार आहेत. एक एक सन्मान होणार आहेत. हा बरोबर मध्ये घ्या. सन्मान केला जात आहेत. नितीन पलनकर साहेब, सुनील बोत्रे साहेबांचा सन्मान होतोय. त्यानंतर शैलेश बोत्रे साहेब, या शैलेश आपणही पुढे या. आपलाही सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भेट देत आहेत. साईबाबा चषकाच्या वतीनं आपले हे सन्मान आहे ते सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. मायची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला हा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. धन्यवाद, आपला मनापासून आभार आहेत. नितीन पलनकर साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचाही सन्मान आहे तो त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मायची शॉल मात्र दिली जात आहेत आदरणीय नितीन पलनकर साहेबांना. सीताराम पलनकर साहेब या आपणही आपलाही सन्मान केला जातोय.
काही ज्येष्ठ खेळाडू आहेत, काही माजी खेळाडू आहेत. खास करून आपण पाहिलं तर गोटे खलाडी गावचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांचा हा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्व सीताराम पलनकर साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकतायत. थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार असणार आहेत. बाकी पुढील सन्मान आहेत ते बरोबर ब्रेकमध्ये घेतले जातील. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉईन आहेत तुकाराम सर. धन्यवाद धनंजय. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. साईबाबा चषक 2025 साई कुरुवा क्रिया क्रिकेट संघ गोटे खलाटी आणि ग्राम विकास मंडळ गोटे खलाटी यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा क्रिकेटचा एक सोहळा जो आपण अनुभवतोय. टॅगलाईन देखील या स्पर्धेला दिलेले क्रिकेटचा महासंग्राम नुकताच कुठे चालू झालाय. मॅच सुरू आहे. गोटे खलाटी ज्यांना क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि गुमरी अन प्रथम बॅटिंग करताना 43 धावा केल्यात. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम रेडी आहे. सलामीची जोडी निखिल मंगेश आणि पहिलं षटक विशाल. 44 टू विन. 44चा पाठलाग. 44चा पाठलाग आहे. पहिला चेंडू मिडॉनच्या डोक्यावरनं खेळाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे 30 यार्ड 30 यार्ड सर्कल आहे त्या सर्कलच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चिप शॉट्स खेळला होता. कडेकडे खेळला होता. जर कदाचित पायांची हालचाल झाली असती तर डिस्टन्स अजून पार करू शकला असता तो चेंडू. आणि त्याच वेळेला पाहिलं तर सन्माननीय दत्ताशेठ गोटल साहेबांचं देखील शुभागमन झाले. या स्पर्धेच्या निमित्तानं फार मोठी योगदान त्यांचं देखील राहिलेलं आहे. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे या साईबाबा चषक 2025 मध्ये. सर आपलं सहर्ष स्वागत. एक गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय दत्तारामजी गोठल साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत असेल. दत्ताशेठ या नावानं प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहिलं तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाची वर्णी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोटे खलाटी ग्रामविकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्यांचे या मैदानावरती आगमन झालं आहे. त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. जसं तुम्ही उल्लेख केला कारण काही माणसं असतात ज्यांच्याकडे आपल्या समाजाप्रती आपल्या विभागाप्रती काहीतरी देण्याची वृत्ती असते. त्याच पद्धतीनं आपण सन्माननीय दत्ताशेठ यांना नक्कीच आपण पाहतोय आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे या साईबाबा चषक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपण आपलं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. एक संधी निर्माण झाली होती ज्यावेळेला झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावा झाल्या धावफलकावरती 6. 47 धावांचा पाठलाग आहे. प्रति षटकामागे 11 धावांच्या सरासरीनं हा धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करताना जी ओपनिंग पेअर सलामीची जोडी आली निखिल आणि दुसऱ्या बाजूला मंगेश अशा क्षेत्राची रचना बघितली. ऑफ साईडला आपण बघितले 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं सुंदर देखणा फटका. सध्याच्या घडीला पाहिलं तर यशस्वी जयस्वालला बऱ्याच वेळा पाहिलं असा फटका खेळताना. हा यशस्वी जयस्वालवाला नाहीये पण यशस्वी फटका होता. बरोबर कव्हरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा पार. चौकार. के दीवाने हैं, भक्ति की दीवानी है। श्री राम की हम मस्ताने हैं और भक्ति के दीवाने हैं। श्री राम की धुन में टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण चौकार षटकार भरपूर खेळतो, भरपूर पाहतो आणि प्रत्येक फटक्याचा आनंद देखील घेत होतो. पण ज्यावेळेला एखादा डावखुरा फलंदाज ऑफ साईडला असा फटका खेळतो ना त्याच्यासारखं नेत्रदीपक फटका नसेल असं चित्र पाहण्यात येतं. क्लास म्हणजे फार पूर्वी जर पाहिलं भारतीय क्रिकेटचा कर्णधार सौरव गांगुलीला पाहायचो अशा पद्धतीनं ऑफ साईडला फटका खेळताना आणि तसंच फटका खेळलाय. सुखावं असतं. डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका खेळला गेला होता आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला दोन्ही बाजूला तरबेज आहे. ऑन अँड ऑफ. पहिला ऑफलाईन आता ऑनलाईन. चौकार. 4 धावा. नारी है। राम की धुन में झूमे सारी नर और नारी है। और श्री राम की धुन में झूमे सारे नर और नारी है। हम भगवाधारी हैं, चलो कि हम भगवाधारी हैं। पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 14. 18 चेंडूचा खेळ आहे. 30 धावांची आवश्यकता. पहिलं षटक बघा
निखिलनं सुरुवात केली होती 2-2 धावांनी. त्याला माहिती होतं थोडंसं एक्सेलेटर वरती पाय द्यायचा आहे आणि त्यावेळेला एक्सेलेटर वरती पाय देत असताना असं नाही की आडेतेडे केले भाई, परफेक्ट क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलेत. पहिला ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने जो ड्राईव्ह केला तोही चांगला होता. हा इनफिल्डच्या डोक्यावरनं समोर मिडॉनला बीट करणारा फुल फेस ऑफ द बॅट, बल्ले का पुरा चेहरा दिखाय. अशा वेळेला ज्या वेळेला फलंदाजी पाहते तेव्हा प्रेक्षक देखील खुश होतात, आपल्या टीम देखील खुश होतात. 18 चेंडू आणि धावा करायचे 33. 44 धावांचा पाठलाग करायचा. क्रमांक 2 चा गोलंदाज ओमकार. असा दिवस साई कृपा क्रिकेट संघ गोठे खलाटी असेल, ग्रामविकास मंडळ गोठे खलाटी, आपल्या पूर्ण मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या बरेचसे पदाधिकारी देखील इथे उपस्थित झाले आहेत. कारण त्यांना पाहायचं की आपल्या तालुक्यातील खेळाडू, आपल्या विभागातले खेळाडू, आपल्या प्रत्येक गावातल्या खेळाडूकडे असलेली प्रतिभा, क्षमता, गुणवत्ता या निमित्तानं पाहायची आहे, टेस्ट करायची आहे. आणि इथून बरेच खेळाडू कदाचित आपल्या विभागाला, आपल्या तालुक्याला रिप्रेझेंटेटिव्ह करतील, प्रतिनिधित्व करतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याच पद्धतीने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पुढे डीप एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आपण डावखुऱ्या फलंदाजाचे फटके पाहिले तर उजव्या हाताचा फलंदाज देखील त्याचाच कित्ता गुरवत आहे. जर निखिलचा खेळ पाहिला चांगला होता बरं, मंगेश त्याच्याच तालावरती ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. पुढचा पाय थोडासा चेंडूच्या रेषेमध्ये गेले आणि बरोबर मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरनं हा फटका खेळलाय. आता ऑन अँड ऑफला खेळल्यामुळे आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची तारेवरची कसरत आहे. होय फिल्डिंग लगाई तो कहा लगाई जाई. पायावरचा चेंडू होता, खेळलाय मिड ऑनला, फिल्डर आहे डायरेक्ट हिटचा. थोडा वेळ घेतला, तुम्हाला क्विक यायचं होतं, 1 हँड पिकअप 1 हँड थ्रो करायचा होता. तुम्ही 2 हाताने चेंडू पकडला, जसा धनुष्य आपण ताणतो ना तसा तो चेंडू तुम्ही थ्रो केला, त्याच्यामध्ये वेळ गेला. 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. स्कोर 17-17. आणि जो इतिहास कुणबी चषकाचा आहे तोही आपल्या समोर आणेल. कारण काही गोष्टी आहेत, इंटरेस्टिंग आहेत. बरेचसे खेळाडू मागच्या काही वर्षामध्ये घडले, या 20-25 वर्षाच्या प्रवासामध्ये कित्येक खेळाडू घडले, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज नावारूपाला आले. त्यापैकी मंगेश बोत्रे आहेत सुरुवातीच्या काळापासून. अकोटाप्याचा चेंडू होता, बॅटच्या थोड्याशा वरच्या बाजूला लागलाय, शॉर्ट पाय लागला, जेल टीपला गेलाय. विकेट पाहिजे होता तो विकेट आलाय, खराब फटका खेळलाय, टॉपेल लागला आणि चेंडू गेलाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू. आखू टप्प्याचा चेंडू होता, पण चेंडूवरती थोडीशी नजर हटली बघा. फटका खेळत असताना काय केलं, थोडंसं आयसाईड थोडीशी बाजूला झाली, त्याच्यामुळे बॅटच्या वरच्या बाजूला लागला. शॉर्ट फाईन लागला, क्षेत्ररक्षक होता त्याने टिपलाय. झेल धावा आहेत दाफलकावरती 17-17 आहे. तो भाई खतरा भी आएगा. मंगेश बोत्रेवरती चर्चा का करताय, जी माहिती आपल्याला मिळते कुणबी चषकाच्या मागच्या 20-25 वर्षाच्या प्रवासामध्ये जे कदाचित टॉप 10 खेळाडू असतील ना धावा करणारे, त्याच्यामध्ये वरचा क्रमांक मंगेश बोत्रे यांचा. तर एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा 54 देखील त्यांच्या नावावरती आहेत. हे सर्व विक्रम आहेत, हे सगळे रेकॉर्ड्स आहेत जे कुणबी चषकामध्ये. आणि कुणबी चषक येतोय ना 4 आणि 5 एप्रिलला याच मैदानावरती त्याचं आयोजन आहे, त्याच्यामुळे त्याची उत्सुकता आहे. आणि तेही माहिती आपल्यापर्यंत होते. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे विल्सन कॉलेज मरीन लाईन्सच्या मैदानावरती तो विक्रम कदाचित मंगेश बोत्रे यांनी निर्माण केला होता. नवीन फलंदाज प्रणित ओमकारने येऊन एकटं काम केले, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, पण कार्य थांबलं नाही बाबा, अजून करायचं आहे. व्हाईट बॉल अजून एक इशारा होता पंचाकडनं. अनुभवी पंच आपण जर पाहिलं तर सुरेश दळवी सर, वन ऑफ द एक एक्सपिरियन्स, त्यानंतर दिनेश म्हात्रे सर असतील, पंडित सर. आज दिवसभरामध्ये हे तिन्ही ऑफिशियल पंच या चषकाला येतील. अजून एक फटका खेळलाय, जरूर नो बॉलचा इशारा पंचकडनं झालाय, पायाला लागून चेंडू निसटलाय. चेंडू जोपर्यंत जाईल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पंचाने सांगितले एक हात निघालाय कमरेच्या वर, हा चेंडू फुलटॉस बीमर ज्याला म्हणूया, आणि तो बीमर चेंडू याचा अर्थ नो बॉल. नो बॉल की बात भाई वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है, यानी फ्री हिट. पंचांचे हात गोल गोल फिरल्यात, दे घुमा के लायसन्स टू किल ज्याला म्हणूया. मुक्त हस्ताने फटका खेळण्याचा इथे संधी आहे फलंदाजाला. संधी गमावली. पहिला पुढे आले, मागे आले.
पहिले आप आगे आए फिर पीछे, आगे पीछे में एक चक्कर में गेंद गई भाई. पहिला पुढे आले त्यावेळेला कमिट झालं होतं तुम्ही, फ्रंट फूटला कमिट झालं होतं, तो फ्रंट फूटला स्ट्रोक खेळायचा होता, तुम्ही बॅक फूटला गेलं, मध्ये वेळ गेला, चेंडू निघून गेलाय, निर्धाव चेंडू. फटका खेळलाय जरूर वायरिश लॉंगॉनला, गॅप मध्ये चेंडू चाललाय, जोपर्यंत फिल्डर आहे पोचतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोचल्या 25-45 धावांचा पाठलाग करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटच्या आतल्याकडे लागला बॅट स्विंग तर इतकी जोरात होती, मिडल ऑफ द बॅट सर झाला असता, समोर चेंडू येणार होता पण बॅटच्या आतल्याकडे लागलाय. इनर एजला म्हणूया आतली कडा. षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 26 44 धावांचा पाठलाग आहे. 12 चेंडूचा खेळ आहे, 18 धावा अजूनही करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत. काही सन्माननीय अतिथींचं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय, त्यांचाही सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे. कारण विनंतीला मान देऊन आजचा रविवारचा दिवस आहे आणि तो रविवारचा दिवस त्यांनी खास या स्पर्धेसाठी राखून ठेवलाय आणि त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेसाठी लाभले. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 18 धावा. क्रमांक 3चा गोलंदाज विशालला पुन्हा एकदा संधी दिले. पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू हाताळताना कमी पडला. आता त्याची भरपाई पण पहिल्या चेंडूवर डांसिंग डाउन द विकेट. भाई वहां आपने डांस किया है, आपके सपोर्टर यहां डांस करेंगे. लॉन्ग ऑन सीमारेषा पार षटकार. कदमदाल पाहिलाय, पायांची हालचाल पाहिलं, डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावले आणि चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. आणि मंगेशजी बोत्रे यांच्यासाठी दत्ता शेठ डोले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. राजा गोटाळकर यांच्याकडनं ते कॅश प्राइज झाले. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. चांगली बॅटिंग आपण जर पाहिली तर 12-18चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार, पहिल्या चेंडूवरती सिक्सर, त्यानंतर 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. त्यांनी मंगेश बोत्रे यांचा उल्लेख त्याच करता केला जे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवले की कुणबी चषकाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे. आणि इतकी वर्ष तो लौकिक, तो गेम स्पिरिट, ती धावांची भूक कायम ठेवणं तितकं सोपं नसतं. कधी कधी आपल्यामध्ये सॅटिस्फॅक्शन येतं, समाधान येतं, संतुष्टता येते. आकोटप्याचा चेंडू होता, हा फटका खेळला मिड विकेटला सीमारेषे जवळ, बाउंड्री जवळ क्षेत्ररक्षक. एका बाजूला मंगेश बोत्रेवरती चर्चा करतो, दुसऱ्या बाजूला प्रणित देखील होता आणि मंगेश थँक्यू. 35 धावा धावफलकावरती 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ आहे, 9 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज सुजित. आता सुजित आलाय तर टीमची जीत तर थोडीशी सुनिश्चित आहे, त्याच्या नावावरती जीत आहे सुजित, पण टीमची जीत तुम्हाला सुनिश्चित करायची आहे. प्रयत्न तर गोलंदाज देखील करतोय, विशाल करतोय प्रयत्न विकेट घेण्याचे. 1 विकेट त्याने प्राप्त केला या षटकामध्ये. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ म्हणून क्षेत्ररक्षकाला 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा सालिंग रणविदा 1 शॉट. पंच सांगतात बाबा तुम्ही थोडंसं क्रीज मध्ये बॅट टेकवण्यामध्ये कमी पडलात,
क्रीजच्या आतमध्ये बॅट आणायची होती, थोडीशी कमी पडलात, 2 धावलात पण एकच मिळणार. शक्ती पूर्ण लावली पण थोड्याशा काही इंचाच्या प्रमाणात तुम्ही ती बॅट कदाचित क्रीजच्या आतमध्ये न आणता परत गेला. 1 धाव. 36. सुजित सायकरेनला स्विंग अँड मिस. आडव्या बॅटना चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा गजर पहिल्यांदा जर पाहिलं तर डगआउट मधनं आलाय. गुमरी अच्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर आलाय. त्याला माहिती आपल्या टीमला प्रोत्साहन पाहिजे, टीमला एनर्जी पाहिजे, ऊर्जा पाहिजे. ऊर्जा देणारा, उत्साह देणारा, आपल्या टीमच्या कामगिरीला प्रोत्साहन देणारा टाळ्यांचा आवाज आलाय. टाळ्यांचा गजर महत्वाचा, टाळ्यांचा आवाज महत्वाचा आहे. मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाज. गोलंदाज रेडी होतोय. विशाल ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता, थोडंसं दुरून खेळले होते. गली रिजन मध्ये फील्ड केलं जाईल या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती जर बघितलं तर 37 6-7चा खेळ आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 6-7 7-6 वाला नाहीये, 6-7 वाला खेळ आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. साईबाबा चषक 2025 मॅच रंगलाय. 6 बॉल 7. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता. यानंतर मान्यवरांचा शुभ सन्मान देखील केला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय समीरजी चोरगे साहेब जे उपस्थित झाले त्यांचाही सन्मान होईल. त्यानंतर सन्माननीय श्री पंकजजी तांबेडकर साहेब हे देखील उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान होईल. त्याचबरोबर सन्माननीय श्री संदीप तांबेडकर साहेब हे देखील उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. पण मॅच रंगलाय. एका बाजूला घुमरी अड आणि दुसऱ्या बाजूला गोटे कलाटी. बघूया 6-7चा मॅच आहे. गोलंदाजीसाठी अमोल. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. चेंडू जोपर्यंत डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक एकमेकांना चेंडू पर्यंत पोहोचलाय. 1 धावे चेंडू, दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक मंगेशकडे पाहिजे, मंगेश जोत्रेकडे स्ट्राईक पाहिजे. त्यांना माहिती आहे आपला सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे आणि आपल्या टीमची धुरा, टीमचा जो पूर्णपणे भार आहे तो आजपर्यंत यशस्वीरित्या त्यानं सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे मंगेश बोत्रे ऑन स्ट्राईक. अमोल भाई, अमोल हो तो अनमोल करना बघा. अनमोल तुम्हाला करावा लागणार आहे. सारे साथी काम के सबका अपना मोल. भाई टीम को मॅच जिता दे, नाम उनका अमोल. अमोल त्यांचं नाव आहे. बघूया मॅच मधले रंगा. 4-6चा मॅच आहे. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्राची रचना बदलली जात असताना बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट लेग, थर्ड मॅन, 1 पॉइंटला क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडूचा ड्राईव्ह केलाय चेंडूला जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव या चेंडूवरती पुन्हा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना विकेट. पंच सांगतील कोण बाद आहे. सगळ्यांची नजरा मंगेशवरती आहेत पण पंच सांगतात नाही क्रॉस झालाय. बऱ्याच वेळेला ट्रेन पण असं असतं, क्रॉसिंगला साईडला थांबवतात, क्रॉसिंग झाली का बाकी जातात. आणि आपल्या मंडणगडला कोकणवासी आहे ना का नवीन नाही क्रॉसिंगसाठी. बऱ्याच वेळेला एका रेषेवरती क्रॉसिंगसाठी थांबवलं जातं. एक ब्रेक घेऊया, येऊया. 3 चेंडूचा खेळ आहे आणि 3 चेंडू मध्ये 5 धावा करायच्या आहेत. जय श्रीराम म्हटलं की एक नवी ऊर्जा येते. जय श्रीराम म्हटलं का नवी ऊर्जा. 3 चेंडू 5 धावा. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉट लेगला डायरेक्ट. 3-5 वरनं कहाणी 2-5. 2-5. कोण करणार विजयाचा नाच, कोण नाचणार, कोण आनंद साजरा करणार. इथे काटेकी टक्कर. घुमरी अ वर्सेस गोटे कलाटी मधला मॅच. साईबाबा चषकातला रंगलेला सामना. प्रेक्षकांच्या नजरा. जे काही प्रेक्षक वर्ग खाली बसले होते खुर्चीवरनं ते थोडेसे उठलेत आणि जे उभे राहिले ते थोडेसे टाचेवरती आलेत, कारण मॅच तसा आहे. 2-5. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 5 धावा. चेंडू चला बॉन्ड लाईनच्या जवळ बाहेर. इट्स यूज मंगेश बोत्रेच्या बॅटमधनं 6 षटकार. दिसाचा हट माझा पुरवा, तुमच्या सोनेला कोकण दाखवा.
लई दिसाचा हट माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा